श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. बघा मंडळी, 2 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या आहे. या अमावस्येला असं विशेष महत्त्व आहे, कारण पितर पंधरवडा जो आहे त्याचा शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री असते. या सर्वपित्रीला अनेक जण दान, धर्म, तर्पण आणि श्राद्धविधी करत असतात. असेच आपल्या 15 दिवस जे पूर्वज आहे ते पृथ्वी तलावर आले असतात आणि 15 दिवसानंतर म्हणजे सर्वपित्रीच्या दिवशी ते परत पितृलोकात जाणार आहे. त्यामुळं आपल्याला त्यांना जाताना प्रकाश दाखवायचा आहे. आपण जर त्यांना प्रकाश दिला तर ते सुद्धा आपल्याला भरभरून प्रकाश देतील आणि आपला जो प्रखर पितृदोष असेल तो सुद्धा दूर होणार आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे. आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची आहे. कणकेमध्ये हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर एक मोठा 4 मुखी दिवा तयार करायचा आहे आणि 4 मुखी दिवा तयार केल्यानंतर त्याला खाली प्लेट ठेवायची आहे. तांदूळ टाकायचे नाही. प्लेट ठेवल्यानंतर तो आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर आपल्याला तो दिवा तेल टाकून प्रज्वलित करायचं आहे. आपले जे पूर्वज आहेत, पित्र आहेत, त्यांचं स्मरण करून त्यांना नमस्कार करायचा आहे. असं केल्याने आपलासुद्धा पितृदोष दूर होईल. ते त्यांचासुद्धा जाताना त्यांचा जो अंधार आहे तो दूर होईल आणि ते सुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि आपला पितृदोष नाहीसा होईल.